मराठा विद्याप्रसारक समाजाच्या KTH महाविद्यालयात मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। द्वितीय वर्ष वाणिज्यसाठी कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्र स्पेशल पेपर 1 च्या द्वितीय व्याख्यानात आज आपण कृषी आणि औद्योगिक अर्थशास्त्राच्या व्याख्या त्याचबरोबर त्याचं स्वरूप यांचा अभ्यास करणार आहोत। याच्या आधी आपण बघितलंय की कृषी व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने विविध संसाधनांशी संबंधित निरनिराळ्या घटकांच्या परस्पर संबंधातील नियमाचा अभ्यास ज्या कृषी शास्त्राच्या शाखेत केला जातो त्याला आपण कृषी अर्थशास्त्र असं म्हणतोय। आता या कृषी अर्थशास्त्राची ओळख, त्याचबरोबर कृषी अर्थशास्त्राचा अर्थ आणि कृषी अर्थशास्त्राचं स्वरूप, त्याचबरोबर ह्या बाबींवर आधारित असणारे विविध प्रश्न यांचा आढावा आजच्या व्याख्यानात आपण घेणार आहोत। आपणा सर्वांना माहिती आहे की कोणत्याही अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे। विकसित अर्थव्यवस्था असेल किंवा विकसनशील असेल किंवा अविकसित अर्थव्यवस्था असेल, या प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचं स्थान हे अनन्यसाधारण आहे। सुरुवातीच्या काळात कोणताही देश ज्यावेळी अविकसितकडनं विकसनशीलकडे जातो आणि विकसनशीलकडनं विकसित जातो, या प्रत्येक टप्प्यात कृषी क्षेत्राचं अवलंबित्व जरी कमी होत असेल तरी ते निश्चितपणे महत्त्वाचं आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे। त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करणं आणि त्याचबरोबर जो काही अतिरिक्त श्रमबळ आहे त्याला शोषून घेण्याची क्षमता ही शेती व्यवसायात आहे, हे आपणास त्या ठिकाणी माहीत आहे। आता बऱ्याचदा कृषी क्षेत्रात ही डिस्गस अनएम्प्लॉयमेंट, ज्याला आपण छुपी बेकारी आहे असं म्हणतो, ही छुपी बेकारी जरी कृषी क्षेत्रात असेल तरी त्याचं प्रमाण खूप कमी आहे। आणि कृषी क्षेत्रात ही जी काही वाढती लोकसंख्या आहे त्या वाढत्या लोकसंख्येची रोजगाराची गरज पूर्ण करण्याची मोठी क्षमता आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे उद्योग व सेवा क्षेत्राच्या विकासामध्ये योगदान। आता आपणा सर्वांना माहिती आहे की बरेचसे शेती आधारित उद्योग आहे, जसं साखर कारखाना असेल किंवा ज्यूट उद्योग असेल किंवा इतर जे काही कृषी आधारित उद्योग असतील, तर अशा कृषी आधारित उद्योगांना कच्चा माल पुरवठा करण्याचं काम हे कृषी क्षेत्र करत असतं। उदाहरणार्थ आपण साखर उद्योगाचं जर उदाहरण घेतलं तर साखर उद्योगासाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे म्हणजेच ऊस आहे, हा ऊस शेती क्षेत्रातून त्या ठिकाणी मिळतो। त्याचबरोबर आपण सेवा क्षेत्राचा जर समजा योगदानाचा विचार केला तर शेती क्षेत्र निश्चितपणे सेवा क्षेत्रामध्ये योगदान देतं। जसं इतर क्षेत्राप्रमाणेच किंवा इतर व्यवसायाप्रमाणेच शेती क्षेत्रालाही भांडवलाची आवश्यकता असते आणि ही भांडवल देव जे आहे हे निश्चितपणे बँकांकडून मिळत असतं आणि मग ह्या ज्या बँका आहेत त्या बँकांचा विकास करण्याचं काम हे ती शेती क्षेत्र करत असतं। आपल्याकडे प्रत्येक ग्रामीण भागात बँकांची सोय उपलब्ध करून दिली आहे, ती केवळ शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा मिळावा, ग्रामीण भागाला कर्ज पुरवठा मिळावा ह्या अनुषंगाने सुरू केली आहे आणि म्हणून याचाच अर्थ उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विकासामध्येही शेती क्षेत्र महत्त्वाचं योगदान देत आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे राष्ट्राच्या विकासात जडणघडण घडवून आणणे। आपणा सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखलं जातं। आता ह्या क्षेत्राला कणा का म्हटलं जातं तर या क्षेत्राचा आपण आधी बघितल्याप्रमाणे जो राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा असेल किंवा रोजगार निर्मितीतील वाटा असेल किंवा उद्योग आणि सेवा क्षेत्रांना सहाय्यक म्हणून कामगिरी असेल किंवा रोजगार पुरवठ्यामध्ये काम असेल, तर शेती क्षेत्र अशा स्वरूपाची कार्य जी आहे ती कार्य निश्चितपणे करत असतात आणि एकंदरीत शेती क्षेत्र त्याचबरोबर इतर क्षेत्रांचा विकास झाला तर राष्ट्र विकास निश्चितपणे घडून येतो। आणि महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे की आपला भारत हा खेड्यात राहतो आणि मग म्हणून जर आपण खेड्यांचा विचार केला, खेड्यांचा विकास केला, खेड्यांचा विचार केला तर निश्चितपणे विकास साध्य होऊ शकेल आणि म्हणून अशा प्रकारे राष्ट्राच्या विकासात जडणघडण घडवून आणणे हे निश्चितपणे शेती क्षेत्र कार्य करत असतं। त्यानंतर पुढचा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा। आता आपण प्रत्येक देशाचं, आपण फक्त भारतातच नाही तर इतर जे काही विकसित किंवा विकसनशील देश आहेत यांची जरी आपण राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा बघितला तर हा जो वाटा आहे हा वाटा निश्चितपणे मोठा आहे। आता जपान किंवा अमेरिका सारख्या देशांमध्ये आपण जर शेती क्षेत्राचा वाटा बघितला तर तो 5% कमी आहे, परंतु तो महत्त्वाचा आहे
कारण वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य हे निश्चितपणे शेती क्षेत्रातून पुरवलं जात असतं आणि म्हणून हा शेती क्षेत्राचा जो काही वाटा किंवा जी भूमिका आहे ती भूमिका आपण निश्चितपणे निग्लेक्ट करून चालणार नाही, हे यातून स्पष्ट होत आहे. आता दिवसेंदिवस शेती क्षेत्रावरील अवलंबित्व कमी होत आहे, त्याचबरोबर मग शेती क्षेत्रातील जो काही राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा आहे तोही कमी होत जात जरी असला तरी तो महत्वाचा आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. यानंतर आपण कृषीशास्त्राच्या विविध ज्या काही व्याख्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहे. प्राध्यापक टेलर यांनी अशी व्याख्या केली आहे की महत्तम सामाजिक हिताच्या दृष्टीने स्वतःसाठी अधिकतम नफा मिळवताना उत्पादन कशाचे करावे, त्याच्यानंतर उत्पादन कसे करावे, काय विकले पाहिजे व कशा पद्धतीने विकावे यासारख्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे कृषी अर्थशास्त्र. आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी अर्थशास्त्र हे महत्तम हिताच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर नफा मिळवण्यासाठी आणि आपले जे काही मूलभूत आर्थिक प्रश्न आहे की जे स्कॅर्सिटीमुळे उत्पादन साधन संपत्तीच्या दुर्मिळतेमुळे निर्माण होतात, तर त्या प्रश्नांबाबत उकल करण्याचं काम हे कृषी अर्थशास्त्र करतं, अशी समर्पक व्याख्या टेलर यांनी कृषी अर्थशास्त्राची केली आहे. त्यानंतर झोजीकर यांची व्याख्या अशी आहे की कृषी व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने विविध साधनाशी संबंधित निरनिराळ्या घटकांच्या परस्पर संबंधातील नियमाचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्या कृषी शास्त्राच्या एका शाखेस आपण कृषी अर्थशास्त्र असं म्हणतोय. यामध्येही निश्चितपणे नफा मिळवणे आणि त्याचबरोबर संसाधनांचा निश्चितपणे पूरक आणि पर्याप्त वापर करणं हे जे घटक आहे हे घटक हायलाइट झालेले आहेत. त्यानंतर पुढची व्याख्या जी आहे ती हिबार्ड यांची व्याख्या आहे. हिबार्ड असं म्हणता की शेतीमध्ये संपत्ती मिळवण्याचा आणि खर्च करण्याच्या क्रियांमध्ये जो संबंध निर्माण होतो त्यांचा अभ्यास हा ज्या शास्त्रात केला जातो त्याला आपण कृषी अर्थशास्त्र असे म्हणतोय. त्यानंतर पुढची व्याख्या जी आहे ती म्हणजे ग्रे यांची व्याख्या आहे. प्राध्यापक ग्रे असं म्हणता की हे शास्त्र कृषी शास्त्र जे आहे हे कृषी व्यवसायाच्या विशेष परिस्थितीला अर्थशास्त्राची तत्वे आणि पद्धती लागू करत असते. अशा प्रकारे विविध अर्थशास्त्रज्ञांनी कृषी शास्त्राच्या विविध शाखा ज्या आहेत त्या शाखांबद्दल उकल केलेली आहे. त्याचबरोबर कृषी अर्थशास्त्र ही जी संकल्पना आहे ती संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी समर्पक व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. धन्यवाद.